या व्हिडिओमध्ये आपण संख्यांची तुलना करणार आहोत आणि आपल्याला इथे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की या दोन संख्यांपैकी कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली संख्या लहान आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. म्हणजेच आपण इथे संख्यांची तुलना करूया. तर संख्यांची तुलना करताना बघा आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत 98,989 आणि 98,899. आता या दोन संख्यांपैकी कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली लहान आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ही पहिली संख्या बघूया आणि या पहिल्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाचा अर्थ काय आहे किंवा त्याची स्थानिक किंमत काय आहे हे आपण बघूया. म्हणजे जसं सगळ्यात पहिले मी या संख्येत इथपासून सुरुवात करतो आणि हा 9 जो आहे या 9ची स्थानिक किंमत काय आहे तर ती आहे 9 एकक एवढी, कारण तो एकक स्थानी आहे. आता यापुढे हा जो 8 आहे हा 8 दशक स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत किती आहे बरोबर, तर त्याची स्थानिक किंमत आपल्याकडे आहे 80. म्हणून आपण इथे 80 अधिक 9 असं लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला समजलं की 80 अधिक 9 जरी आपण केले तरी आपल्याला 89 एवढं उत्तर मिळतं. आता यापुढे हा जो 9 हा आकडा आहे याची स्थानिक किंमत काय आहे तर याची स्थानिक किंमत ही शतक या स्थानी असल्यामुळे 900 इतकी आहे. म्हणून आपण इथे 9 या आकड्याची स्थानिक किंमत 900 अशा प्रकारे लिहून घेऊया. आता यापुढे हा जो 8 आहे हा 8 हा हजार स्थानी आहे, त्याच्यामुळे या 8ची किंमत 8000 इतकी आहे आणि ती सुद्धा आपण इथे लिहून घेऊया. म्हणजेच या 8ची स्थानिक किंमत आहे 8000. आता हा जो इथला 9 आकडा आहे या 9 आकड्याची किंमत किती आहे तर या 9 आकड्याची स्थानिक किंमत ही 10,000 स्थानी असल्यामुळे 90,000 इतकी आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊया 90,000 यावरती 3 शून्य. आता बघा 90,000 अधिक 8,000 अधिक 900 अधिक 80 आणि अधिक 9 यांची एकूण बेरीज ही 98,989 इतकी होते. म्हणजे आपण या संख्येचं विस्तारित रूप खाली बघितलेलं आहे आणि या पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला या दोन संख्यांची तुलना करणे सोपे जाणार आहे. तर आता आपण याच प्रकारे या दुसऱ्या संख्येची सुद्धा अशा प्रकारे विस्तारित रूप करून घेऊया आणि बघूया की याच्या स्थानिक किमतींमध्ये आणि याच्या स्थानिक किमतींमध्ये काय फरक आहे. चला यामध्ये मी सुरुवात या पहिल्या 9 पासून करतो. आता ही पहिली 9 ही संख्या ही आपल्याला एकक दशक शतक हजार दशहजार या स्थानी दिलेली आहे. याच्यामुळे या नावाची किंमत आहे इथे 90,000. म्हणून मी इथे लिहून घेतो 90,000 अधिक. आता आपण याच प्रकारे बघूया या पुढच्या 8ची किंमत आहे 8,000, कारण तो 8,000 या स्थानावरती आहे आणि तो 1000 या स्थानावरती असल्यामुळे त्याची किंमत 8,000 ही आपल्याला मिळते. आता यापुढे बघा यापुढे आपल्याकडे शतक या स्थानावरती पुन्हा 8 ही संख्या आहे. आता शतक स्थानावरती 8 ही संख्या असल्यामुळे मी इथे अधिक 800 एवढे घेतो. म्हणजे शतक स्थानाची संख्या गुणिले 100 आपण हे केल्यावरती आपल्याला त्या स्थानाची स्थानिक किंमत मिळते. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की इथे शतक स्थानी 900 ही संख्या आहे आणि इथे शतक स्थानी 800 ही संख्या आहे. याचाच अर्थ काय की ही जी संख्या आहे ही अधिक मोठी आहे आणि शतक स्थानची संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला पुढच्या संख्या बघण्याची गरजच नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एकक स्थानच्या संख्येपेक्षा दशक स्थानची संख्या ही 10 पट मोठी असते आणि त्यापेक्षा शतक स्थानची संख्या ही अधिक 10 पट मोठी असते. म्हणजेच आपल्याला इथे समजते की आपल्याला या मोठ्या स्थानांवरून संख्यांचा लहान मोठेपणा सहज ओळखता येतो. चला म्हणजे आता आपण हे कशा प्रकारे दर्शवू शकतो आपण हे अशा प्रकारच्या चिन्हाच्या रूपाने दर्शवू शकतो की ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. तर तुम्हाला हे चिन्ह बघून लक्षात येईल की जी संख्या मोठी आहे त्या दिशेने हा कोन उघडतो आहे आणि जी संख्या लहान आहे त्या दिशेने बंद होतो आहे. आता आपण अशाच प्रकारचं एक उदाहरण यापुढे बघूया. आता या उदाहरणामध्ये काय विचारलंय की या दोन संख्यांची तुलना आपल्याला करायची आहे. तर आपण आधीच्या संख्यांप्रमाणेच या संख्या सुद्धा विस्तारित रूपात लिहून घेऊया.
तर इथे आपल्याकडे 53,000 ही संख्या आहे. आता या संख्येला मी विस्तारित रूपात लिहून घेतो आणि ते म्हणजे अशा प्रकारे. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे 5 हा अंक हा दशहजार या स्थानी असल्यामुळे त्याची किंमत आहे 50,000 अधिक हा 3 हा अंक हजार या स्थानी असल्यामुळे त्याची किंमत आहे 3,000. आणि हे पुढचे जे शून्य आहेत यांच्या स्थानिक किमती आपल्याला लिहिण्याची गरज नाही आहे, कारण त्या स्थानिक किमती 00 अशाच येतील. आता इथे सुद्धा आपण याच्या स्थानिक किमती बघून घेऊया. तर इथे तुम्ही सुरुवातीलाच बघा, सुरुवातीला 3 ही जी संख्या आहे ही कोणत्या स्थानावरती आहे किंवा तिची स्थानिक किंमत काय आहे. तर आपण बघूया, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष, म्हणजेच ही लक्ष किंवा लाख या ठिकाणावरती आहे. आणि या 3 ची स्थानिक किंमत आहे 3 लाख. आणि यामुळेच आपल्याला इथे समजतं की या दोन संख्यांमधील मोठी संख्या आहे ही संख्या, कारण इथे 3 लाख आहेत आणि इथे तर फक्त 50,000 आहेत. म्हणजे ही 5 ही संख्या 50,000 दर्शवते आणि ही संख्या त्यापेक्षा खूप मोठी आहे. म्हणून आपण इथे सहज सांगू शकतो की 3 लाख आणि पुढे 50,000 ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे. आणि बघा, आपले हे चिन्ह जे आहे ते या दिशेने त्याचे तोंड उघडत आहे, म्हणजेच या चिन्हाचा अर्थ होतो की ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे.